हरिओम. पातंजल योगसूत्रे योगदासांचे प्रवचन सूत्र क्रमांक 30. व्याधिस्त्यान संशय प्रमाद आलस्य अविरती भ्रांती दर्शन अलब्धभूमिकत्व अनवस्थित्वानी चित्तविक्षेप असते अंतरायाः. आजार, सुस्ती, संशय, प्रमाद, आळस, विषयासक्ती, भ्रमिष्टपणा, नाकर्तेपणा आणि चंचलता हे चित्ताला विचलित करणारे असून तेच अडथळे, विघ्ने आहेत. योगसाधनेमध्ये जे अंतराय म्हणजे अडथळे किंवा विघ्ने येतात ती या सूत्रात सांगितलेली आहेत. एकूण 9 अंतराय आहेत. व्याधी म्हणजे रोग, आजारपण. तब्येत ठीक नसेल तर योगसाधना करणं शक्य होणार नाही. तब्येत नैसर्गिक कारणाने किंवा स्वच्छंदी वृत्तीने बेफिकीर वागण्याने बिघडते. दुखणं अंगावर काढू नये, ताबडतोब औषध घ्यावं. शरीर माध्यम खलु धर्म साधनम हे लक्षात असू द्यावं. आहार विहार नियमित असावा. योग नमस्कार, योगासने नियमित करावीत. बरेचसे आजार हे मानसिक असतात. यासाठी प्राणायाम, ओंकार साधना नियमित करावी. ओम तत्सत त्वमसि या महामंत्राचा जप करत ईशचिंतनात निमग्न असावे. स्त्यान म्हणजे मानसिक कंटाळा. एखाद्या विशिष्ट कामाचा मनाला कंटाळा येतो. त्याचवेळी इतर दुसरं काही काम करायला मन तयार असतं. याची कारणं अनेक असू शकतात. मनात आढी बसते, मनावर आघात होतो, निरुत्साही वाटू लागते इत्यादी. अशा वेळी कारण नीट शोधून काढावे. त्या कारणाच्या मुळाशी जावे. मनाची योग्य समजूत करून घेतल्यास मन परत ते काम करायला राजी होते. संशय म्हणजे शंका. हे संशयाचं भूत एकदा मनात बसलं की नाहीसं होणं महाकठीण. आपण धड सांसारिक सुख घेत नाही, धड पारमार्थिक आनंद घेत नाही. संशयामुळे द्विधा मनस्थिती होते. आपण करीत असलेली साधना आपल्याला इच्छित फळ देईल की नाही हा प्रमुख संशय असतो. त्यात अनेक जण अनेक मार्ग सांगतात. योग्य गुरु भेटणं हे मोठं नशीब असतं. आपल्या मनाशी विचार करावा. आपण वाईट काहीच करत नसतो. अशा वेळी सिद्धीची फलाशा न ठेवता दृढ साधना चालू ठेवावी. कोणतीच साधना चुकीची नसते. ती सातत्याने चालू ठेवणे आवश्यक असते. फळ थोडे पुढे मागे मिळते एवढेच. प्रमाद म्हणजे चूक कळत नकळत होते. चूक कळत नकळत होते. व्यवहारात चूक झाली की परिणाम होण्याआधी सुधारता येणे शक्य असते. अध्यात्मात तसं नाही. प्रमादाचे भोग प्रमाद घडता क्षणी सुरू होतात. ते वेळीच भोगावे. चूक छोटी मोठी किरकोळ घोडचूक कशीही असो ती ताबडतोब सुधारायला घ्यावी. त्याचा व्रण बाळगावा. यामुळे पुन्हा चूक होत नाही. तसेच पुढील प्रवास सुकर होतो. यासाठी गुरु मार्गदर्शन घ्यावे. आळस म्हणजे मनाबरोबरच शारीरिक कंटाळा येतो. जडत्व येते, मेद वाढतो. काहीही करू नये असं वाटतं. पण भोग मात्र हवे असतात. त्यासाठी कष्ट करायची तयारी नसते. यासाठी योगासने, विपश्चना, प्राणायाम नियमित करावा. गोष्टी आलटून पालटून कराव्या. अंगात उत्साह आणावा. अविरती, अव्याहत, सतत रतिसुखाची लालसा, इच्छा, आसक्ती असणे म्हणजे अविरती. हा तमोगुण आहे. षड्रिपूंमध्ये काम हा 1 नंबरचा शत्रू सांगितलेला आहे.
एकदा त्याची चटक लागली की तन मन धन बुद्धी फक्त कामतृप्तीचाच विचार करते. यासाठी अनेक जण ब्रह्मचर्याचा उपदेश करतात, परंतु ते महाकठीण आहे. यात चोरून भोग भोगावेसे वाटतात. त्यापेक्षा धर्मसंमत संसार करून परमार्थ साधावा हे बरे. सतत जपजाप्यात गुंतून घ्यावे. भ्रांती दर्शन. भ्रांती म्हणजे भास, आभास, भ्रम. जे दिसत आहे ते सत्य नसताना सत्य मानणे. अंगात देवी संचारल्याचा भास होतो. अंगात देवी संचारल्याचा भास होणे. भूत बाधा झाल्याचा समज होणे. ही भ्रांती दर्शनाची लक्षणं आहेत. यावर अघोरी उपाय न करता प्रेमाने सत्य परिस्थिती सोदाहरण समजावून जाणून घ्यावी. साधना करताना दिव्य दर्शन झाल्याचा भास होतो. साधक येथेच साधना थांबवतो. त्यामुळे त्याची प्रगती खुंटते. अशा वेळी गुरुचं मार्गदर्शन घ्यावं. दर्शनाची खात्री करून घ्यावी. अलब्ध भूमिकत्व. काम करता करता अचानक स्वतःवरील विश्वास उडतो. नैराश्य येतं. केलेली मेहनत भरपूर झाल्यासारखी वाटते. अजून इच्छित फळ मिळत नसल्याची भावना येते. आपल्या हातून काही होणार नाही असे वाटते. प्रथम म्हणजे साधना निष्काम करावी. आपले ऋषी तप म्हणजे 12 वर्ष साधना करत असत. आपण 84 लक्ष योनी फिरून आलो आहोत. त्यात 1-2 जन्म साधना करावी लागली तर फार नाही हे जाणून घ्यावे. अनवस्थितत्व. अनवस्थितत्व म्हणजे साधकाची अस्थिरता. साधकाचा स्वभाव चंचल असतो. मनाचा दृढ भाव नसतो. साधनेत तो योग क्षणांवर स्थिरावू शकत नाही. एका पाठोपाठ तो साधना मार्ग बदलत जातो. त्याला सर्वच मार्ग अवलंबावेसे वाटतात. साधकाने गुरुवर निष्ठा ठेवावी. त्याच्या मार्गदर्शनाखाली साधनेवर स्थिर राहावे. विवेक संयम बाळगावा. मनोबलाने स्वतःत स्थिरता आणावी. या सर्वांवर योग नमस्कार, योगासने, प्राणायाम, ओंकार साधना, जप, ध्यान, समाधी असा आध्यात्मिक उपाय करावा. याला अन्य पर्याय नाही हे लक्षात असू द्यावे. हरिओम.